नमस्कार. लर्न अँड ग्रो विथ वैशाली या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरण नाम शिकणार आहोत. नाम म्हणजे इंग्लिशमध्ये नाउन. तर आज आपण त्याचे अर्थ व उदाहरणासहित स्पष्टीकरण पाहूयात. चला तर मग सुरुवात करूयात. नामाची व्याख्या. एखादी व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा स्थळ यांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. पहा आता काय सांगितलं आहे. एखादी व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा स्थळ यांना जे नाव असतं, यांना जे ओळखण्यासाठी जी नावं दिलेली आहेत त्या नावाला नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा. व्यक्ती, जर एखादी व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीचं नाव आहे राम, तो राम चालला आहे. राम हे त्या व्यक्तीचं काय झालं? नाव, नेम, हो की नाही? मग राम हे त्या वाक्यातलं नाम झालं. नाम म्हणजे काय? नाउन. सीता म्हणजे आता पहा, व्यक्तींची नावं असतात ना, राम, सीता, गीता. मग ही त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला ओळखण्यासाठी ही नावं ठेवलेली असतात. मग त्या नावाला नाम असे म्हणतात. आता वस्तूही तसंच, वस्तूंची सुद्धा नावं ठेवलेली असतात. पुस्तक, पेन, पेन्सिल. त्या वस्तूंना ओळखण्यासाठी जे नाव ठेवलेलं असतं त्या नावाला नाम असे म्हणतात. प्राणी, गाय, सिंह. आता ही ह्या प्राण्यांना ठेवलेली काय आहेत? नावं आहेत. ही त्या प्राण्यांची काय आहेत? नावं आहेत. गाय, सिंह. मग हे गाय, सिंह हे काय झालं? नाम. आता तसं स्थळ, पुणे किंवा शाळा, दवाखाना, ही ह्या स्थळांना ठेवलेली काय आहेत? नावं आहेत. आपण ह्या स्थळांना ह्या नावावरून ओळखतो, हो की नाही? म्हणजेच हे काय झालं? नाम. म्हणजे ह्या व्यक्ती, वस्तू, प्राणी आणि स्थळ यांना ठेवलेली ही नावे आहेत आणि ह्या नावांवरून त्यांची ओळख होते. मग त्या ठेवलेल्या नावास नाम असे म्हणतात. आता पाहिजे व्यक्तींची नावे. आपण पाहूयात यावरून नाम कसं ओळखायचं. राम शाळेत जातो. आता राम हा एक मुलगा आहे आणि तो शाळेत जातो. मग राम हे त्या मुलाला ठेवलेलं काय आहे? नाव आहे. म्हणून राम हे काय झालं? नाउन, नाम. सीता पुस्तक वाचते. सीता पुस्तक वाचते. आता सीता हे त्या मुलीचं नाव आहे म्हणून सीता हे ह्या वाक्यातील नाउन आहे, नाम आहे. सचिन क्रिकेट खेळतो. आता हा क्रिकेटरचं नाव काय आहे? सचिन. सचिन क्रिकेट खेळतो. मग ह्या वाक्यामध्ये सचिन हे नाम आहे. वस्तूंची नावे. आता पहा, इथे ज्या वस्तूंना जी नावं ठेवलेली आहेत. पुस्तक नवीन आहे. पुस्तक, त्या वस्तूचं नाव काय आहे? पुस्तक. म्हणून या वाक्यामध्ये पुस्तक हे नाम आहे. पेन निळे आहे. पेन, आता ती वस्तू काय आहे? पेन आहे. म्हणून त्या वाक्यात पेन हे नाम आहे. बागेत सुंदर फूल आहे. ह्या वाक्यामध्ये दोन नाम दिलेले आहेत. पहा, सुंदर आणि फूल. फूल कसं आहे? सुंदर आहे. फूल, त्या वस्तूचं नाव आहे फूल. म्हणून वाक्यातील नाम आहे फूल. ह्या वाक्यातील नाम काय आहे? फूल. प्राण्यांची नावे. गाय गवत खाते. आता हा जो प्राणी आहे त्या प्राण्याला काय म्हणतात? गाय.
मग या वाक्यामध्ये गाय हे नाम आहे, कारण त्या प्राण्याचं नाव काय आहे? गाय. सिंह जंगलात राहतो. सिंह सिंह कुठे राहतो? जंगलात राहतो. मग त्या प्राण्याचं नाव आहे सिंह. आपण त्याला त्याच्या नावावरून ओळखतो, म्हणून सिंह हे ह्या वाक्यातील नाम आहे. मांजर दूध पिते. मांजर दूध पिते. आता इथे मांजर हे त्या प्राण्याचं नाव आहे. आपण त्याला मांजर ह्याच्यावरून तिला आपण ओळखतो, म्हणून वाक्यातील नाम मांजर हे त्या वाक्यातील नाम आहे. स्थळांची नावे. स्थळ म्हणजे काय? प्लेस. पाहता ह्या स्थळांना जी नावं ठेवलेली असतात यावरून त्यांची ओळख होते. पुणे सुंदर शहर आहे. मग आता ह्या वाक्यामध्ये इथे पुणे सिटी एका शहराचं नाव दिलेलं आहे. मग त्या शहराचं नाव काय आहे? पुणे. मग पुणे ह्या वाक्यातील नाम आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. आता मुंबई इथे पहा, मुंबई हे शहराचं नाव आहे, हे एक स्थळ आहे आणि मुंबई आपल्या महाराष्ट्राची काय आहे? राजधानी आहे. मग मुंबई या वाक्यातील नाम काय आहे? मुंबई. मुले शाळेत जातात. मुले शाळेत जातात. आता इथे कुठल्या स्थळाची ओळख करून दिलेली आहे? शाळा. काय सांगितलं आहे? शाळा. मग मुले शाळेत जातात. ह्या वाक्यामध्ये शाळा हे नाम आहे. आता आपण नामावर आधारित सरावासाठी काही वाक्य पाहूयात. अनिता रोज शाळेत जाते. अनिता रोज शाळेत जाते. आता ह्या वाक्यामध्ये दोन नाम दिलेले आहेत. अनिता ह्या त्या मुलीचं नाव आहे आणि इथे एका स्थळाचा सुद्धा उल्लेख केला आहे, शाळेत. म्हणून ह्या वाक्यामध्ये दोन नाम आहेत, अनिता आणि शाळेत. वडील वर्तमानपत्र वाचतात. इथे सुद्धा पहा, आता दोन दिलेले आहे, दोन नाम दिलेले आहेत. वडील वर्तमानपत्र वाचतात. वडील आणि वर्तमानपत्र हे दोनही काय आहेत? नाम आहेत. आई स्वयंपाक करते. आई इथे नाम आहे. रोहन मैदानात खेळतो. या वाक्यातील नाम काय आहे? रोहन. मुलगा पतंग उडवतो. पतंग. आता ह्या वाक्यामध्ये नाम काय आहे? पतंग आणि मुलगा. मुलगी गाणे गाते. मुलगी. इथे नाम काय आहे? मुलगी. हत्ती जंगलात फिरतो. या वाक्यातील नाम आहे हत्ती. घोडा वेगाने धावतो. या वाक्यातील नाम आहे घोडा. पोपट झाडावर बसला आहे. पोपट. मासा पाण्यात पोहतो. मासा. आता तुम्हाला इथे स्वाध्यायासाठी काही वाक्य दिलेली आहेत. तुम्ही ह्या स्वाध्यायासाठी आता जी वाक्य दिलेली आहेत ती व्यवस्थित वाचायची आहेत आणि त्यातील नाम ओळखायचं आहे. चला तर मग आता तुम्ही ह्या स्वाध्यायाचा सराव करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.